नमस्कार, माझं नाव श्वेता सिद्धार्थ गायकवाड. मी राजगुरुनगर दोंदे या ठिकाणी राहते आणि मी माझा मधुमक्षिका पालन हा व्यवसाय करत आहे. तर या व्यवसायाची सुरुवात मी 2016 पासून केली. माझं शिक्षण हे कृषी क्षेत्रामध्ये झालेलं आहे. त्या कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना आम्हाला 4थ्या वर्षाला एक प्रकल्प सादरीकरण असतं. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राममध्ये मी मधुमक्षिका पालन हा विषय निवडला होता. आणि हा विषय निवडत असताना मला अगोदर अभ्यास करण्यासाठी मी खूप सर्च केलं, तर महाराष्ट्रामध्ये फार कमी लोक त्यावेळेस करत होते. त्यामुळे मी पुण्याचं जे CBRT आहे रिसर्च सेंटर, तिथे मी जाऊन 5 दिवसाचा बेसिक मधुमक्षिका पालनाचा कोर्स केला आणि त्यानंतर तिथेच 6 महिन्याचा देखील कोर्स केला. तिथनं पुढं मी माझा अभ्यासाचा पार्ट हा पूर्ण केल्यानंतर मी याचा आपल्याला व्यवसाय दृष्टिकोनातून कसा फायदा होऊ शकतो यासाठी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग तिथून पुढे मी याचा बारकाईने अभ्यास करून माझा मधुलेह अपेरी हा ब्रँड रजिस्टर करून स्वतःचा मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करत आहे. त्याच्या अंतर्गत मी मध विक्री, प्रशिक्षण, कन्सल्टन्सी हे करते. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी व्यवसाय करतात. तर मधुमक्षिका पालन हा व्यवसाय केल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. मधाचं उत्पन्न तर घेता येतच, त्यासोबतच आपल्याला शेतामध्ये विविध पिकं असतात, ज्वारी, बाजरी असेल, वेलवर्गीय असतात. त्या मधमाशांचं परागीभवनाद्वारे त्यांचं उत्पन्न 30 ते 40% वाढतं. उत्पन्न देखील वाढतं आणि मध देखील भेटतं. फायदा शेतकऱ्यांना होतो. मधमाशी पालन करताना सुरुवात ही आपण प्रशिक्षणाद्वारे करावी. प्रशिक्षणामध्ये आपल्या सगळ्या शंकांचं निरसन केलं जातं आणि आपल्या वातावरणानुसार आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची झाडं हवीत, कोणत्या प्रकारची शेती केली गेली पाहिजे, हे आपले प्रश्न सगळे सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला हा व्यवसायामध्ये फारशी अडचण येत नाही. सुरुवातीला आपल्याला मधमाशी पालनाचा व्यवसाय करत असताना 5 ते 10,000 रुपयापासून आपण ह्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो, 2 पेट्यांपासून. त्याच्यामध्ये एका मधुमक्षिका पेटीचा खर्च आपल्याला जर ॲपिस मेलिफेराचा करायचा असेल तर 6,000 रुपये आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे साहित्य लागतं, स्मोकर असेल, टोपी असेल, जे आपल्याला मधमाशी पालन करताना आवश्यक साहित्य आहे, त्याची किंमत पकडून आपण 10,000 रुपयापर्यंत आपल्याला खर्च येतो. एका पेटीपासून आपल्याला सरासरी 20 ते 25 किलो मध निघू शकतो. हे युरोपियन मधमाशांमध्ये आणि भारतीय मधमाशांमध्ये आपण 7 ते 10 किलो पर्यंत मध काढतो. पावसाळा वगळता आपल्याला सर्व सीझन मध्ये मुबलक प्रमाणामध्ये मध मिळतं. मधाचे रेट आता 500 रुपयापासून तर 1200 रुपये किलो पर्यंत चालू आहे. आता माझ्याकडे मल्टीफ्लोरल आहे, जांभळाचं मध आहे, तुळशीचं मध आहे, त्याच्यानंतर ओव्याचं मध आहे. विक्रीचं नियोजन आपण सुरुवातीला आपल्या पेट्यांमधनं मध काढतो, त्यानंतर ते आपण कॅनमध्ये सेटल करायला ठेवतो आणि सेटल केल्यानंतर आपण ते मध बॉटलिंग करून पॅकिंग करतो. कोणत्याही प्रकारची प्रोसेस न करता आपण रॉ फॉर्म मध्ये मध विक्री करतो. मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडनं आणि महाराष्ट्र शासनाकडनं वेगवेगळ्या स्कीम चालू आहेत सध्या आणि त्या स्कीमचा फायदा घेऊन आपण मधमाशांच्या पेट्यांसाठी सुद्धा आपल्याला सबसिडी भेटते. त्यासोबतच मधाचं जर प्रोसेसिंग प्लांट टाकायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान आहे. मधमाशांचा आपल्याला व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर तुम्ही ज्या ठिकाणाहून प्रशिक्षण घेणार आहात, गव्हर्नमेंटचे सुद्धा अनेक इन्स्टिट्यूट आहेत की जिथे प्रशिक्षण आपल्याला भेटतं. जर आपल्या जवळ जर कुठे कृषी विज्ञान केंद्र असेल तर तिथे सुद्धा आपल्याला प्रशिक्षण मिळतं आणि प्रशिक्षणादरम्यान आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये कोण मधुमक्षिका पालन करते त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले जातात. मग त्यांच्याद्वारे तुम्ही पेट्या मागवून तुमचा व्यवसाय चालू करू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी पेट्या ह्या मधासाठी ठेवल्या जातात, कारण की फ्लोरा हा सारखा बदलत असतो. एका ठिकाणी कंटिन्युअस आपल्याला फुलं भेटत नाही, तर फुलं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असतील त्या ठिकाणी आपण मधमाशांच्या पेट्यांचं मायग्रेशन करतो. बहुतांश महाराष्ट्रामधला फ्लोरा आपला हळूहळू संपत आल्यानंतर आपल्याला वेगळ्या प्रकारची जर मध हवी असतील ओव्याचं, तर आपण खाली नाशिकच्या साईडला, वलसाड वगैरे त्या साईडला मायग्रेशन करतो. तुम्हाला जर तुलसीचं वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही उत्तराखंड त्या साईडला सुद्धा हलवू शकता. आपण बिहारमध्ये तुम्हाला लिचीच्या मधासाठी बिहार साईडला जातो. मधाच्या सोर्सनुसार आपण मधमाशांचं मायग्रेशन करत असतो. वर्षभरामध्ये आपल्याला एका पेटीपासून आपल्याला 20 ते 25 किलो मध भेटतं. तर त्यानुसार आपल्याला सरासरी आपल्याला जर आपल्या 5 पेट्या असतील तर आपल्याला 75 ते 1 लाखापर्यंत आपण त्यापासून उत्पन्न मिळतं. पण एकरी कमीत कमी 2 ते 3 पेट्या ठेवू शकतो आणि जर मोठ्या प्रमाणामध्ये खायला असेल त्या 1 एकरच्या प्लॉटमध्ये तर आपण 5 ते 10 पेट्या ठेवू शकतो. सीझनल मॅनेजमेंटमध्ये आपल्याला मधमाशांची विशेष अशी ऋतूनुसार काळजी घ्यावी
लागते. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळे आतमधले जे मेणपत्रे आहेत ते 45 डिग्री टेम्परेचरला वितळायला सुरुवात होते. मग त्यामुळे जर जास्त ऊन असेल आणि आपण जर उन्हामध्ये पेट्या ठेवल्या असेल तर आपल्याला पेट्यांच्या वरती आपण जे पोतं ठेवतो ते पोतं आपल्याला दिवसातून 2 ते 3 वेळा तरी ओलं करून ठेवावं लागतं, जेणेकरून आतमध्ये गारवा निर्माण होईल. आणि पावसाळ्यामध्ये मधमाशांना बाहेर खायला आणायला जाता येत नाही, त्यामुळे आपल्याला त्यांना आतमध्ये साखरपाक द्यावा लागतो. रोखठोक पत्रकारिता, शब्दांची उंची, उंचीचं सामर्थ्य, लोकशाहीचा खरा आधारस्तंभ, जो आणतो सत्य उजेडात, मांडतो ठोस भूमिका अन्यायाविरोधात, मिळवून देतो न्याय सकल जना. आपण पाहत आहात पुण्याचं अग्रगण्य न्यूज नेटवर्क हॅलो पुणे न्यूज, आधुनिक लोकशाहीचे प्रतिबिंब.